गुड मॉर्निंग स्टुडंट्स. चंद्रकांत रोडगे मॅथ क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. इन टुडेज क्लास वी स्टडी 10th मॅथमॅटिक्स पार्ट 1 स्टॅटिस्टिक्स प्रॅक्टिस सेट 6.3 मोड. हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, द स्टडी ऑफ द मॅथमॅटिक्स प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द लाईफ ऑफ द ह्युमन बीइंग्स. इट मेक्स people analytical, logical, rational and methodical in their approach to solving problems in their professional and personal lives. Now we study the mode. Mode means the score repeating maximum number of times in a data is called mode of the data. Mode means simply the highest frequency of the given data is the mode. जो आपल्या डाटामध्ये दिलेली जी हायेस्ट फ्रिक्वेन्सी असेल ती त्या डाटाचे मोड असते. The formula for solving the mode is equal to L plus F1 minus F0 divided by 2F1 minus F0 minus F2 into H. In this formula, L means lower class limit of the model class. Lower class limit of the model class. आता model class means ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी सर्वात जास्त आहे तो मॉडेल क्लास असतो. आपल्या ज्या दिलेल्या डाटामध्ये ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी हायेस्ट असेल तो क्लास मीन्स मॉडेल क्लास आणि त्या क्लासचं लोअर लिमिट मीन्स एल आहे याच्यामध्ये ये. नाउ F1 मीन्स फ्रिक्वेन्सी ऑफ द मॉडेल क्लास. जो मॉडेल क्लास असेल त्या क्लासचे फ्रिक्वेन्सी. अँड दिस F0 मीन्स फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिसिडिंग द मॉडेल क्लास. म्हणजे मॉडेल क्लासच्या अगोदरच्या क्लासचे frequency. And F2 means frequency of the class succeeding the model class. जो मॉडेल क्लास आहे त्याच्या नेक्स्ट क्लासची म्हणजे पुढच्या क्लासची फ्रिक्वेन्सी म्हणजे F2. अँड H मीन्स क्लास इंटरवल ऑफ द मॉडेल क्लास. जो मॉडेल क्लास आहे त्याचा क्लास इंटरवल असेल. हे आपल्याला याच्यामध्ये जे L, F1, F0, F2 आणि H आहे हे ते कसे शोधायचे आपल्याला त्या टेबलमधून ती माहिती आहे. नाउ वी सॉल्व प्रॅक्टिस सेट 6.3. फर्स्ट प्रॉब्लेम. द फॉलोइंग टेबल शोज द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द मिल्क कलेक्टेड फ्रॉम फार्मर्स ऑन ए मिल्क कलेक्शन सेंटर and the content of fat in the milk measured by lactometer. Find the mode of fat content. तर याच्यामध्ये आपल्याला हा टेबल दिलेला या ठिकाणी कंटेंट ऑफ फॅट त्यालाच क्लास घ्यायचा आहे आपण. मिल्क कलेक्टेड इन लिटर मीन्स फ्रिक्वेन्सी, त्यालाच फ्रिक्वेन्सी घ्यायचं आहे आपल्याला. हे जे क्वेश्चन 2 to 3 30 लिटर, 3 to 4 70 लिटर, 4 to 5 80 लिटर, 5 to 6 60 लिटर अँड 6 to 7 20 लिटर. आता आपल्याला जो क्वेश्चन हा जो टेबल दिलेला आहे हा टेबल जशाच तसा लिहून घ्यायचा आहे. आणि जर समजा आपल्याला याचे क्लास कंटिन्यू आहेत का नाही पाहायचे. जर क्लास कंटिन्यू असतील, कंटिन्यू म्हणजे आता 2 to 3 आणि नेक्स्ट क्लास 3 to 4, अप्पर लिमिट ऑफ द फर्स्ट क्लास अँड लोअर लिमिट ऑफ द सेकंड क्लास जर सेम असेल तर हे कंटिन्यू क्लास असते. म्हणजे 2 to 3, 3 to 4, पुढचा नेक्स्ट क्लास 4 to 5, नेक्स्ट क्लास 5 to 6 अँड 6 to 7 हे कंटिन्यू क्लास आहेत. कंटिन्यू क्लास असतील तर आपल्याला दिले दोन कॉलम जे आहेत हे जशाच तसे आपण लिहून घ्यायचे. आणि जर समजा क्लास कंटिन्यू नसतील तर आपल्याला या दोन्हीच्या मध्ये या ठिकाणी क्लासच्या नंतर या ठिकाणी आपल्याला
एक कॉलम एक्स्ट्रा करावा लागेल, तो कंटिन्युअस क्लासचा, की जसं आपण मेडियन काढत असताना कंटिन्युअस क्लासचा केलेला होता या अगोदरच्या व्हिडिओमध्ये, त्याच पद्धतीनं सेम टू सेम. आता आपण हे सोडवूया. आता मॉडेल क्लास ठरवायचा आपल्याला अगोदर. तर मॉडेल क्लास कसा ठरवायचा? या कॉलममध्ये फ्रिक्वेन्सीच्या कॉलममध्ये जी हायेस्ट फ्रिक्वेन्सी असेल तो असेल मॉडेल क्लास. मग आता या ठिकाणी 30, 70, 80, 60, 20, 80 ही हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे. देअरफॉर इट इज द मॉडेल क्लास. 80चा करस्पॉन्डिंग क्लास आहे 4 to 5. देअरफॉर इट इज द मॉडेल क्लास. हा मॉडेल क्लास आहे. आणि मॉडेल क्लासची जी फ्रिक्वेन्सी आहे ही 80 म्हणजेच ही असेल F1 आणि F0 द फ्रिक्वेन्सी ऑफ प्रिसिडिंग क्लास ऑफ द मॉडेल क्लास म्हणजे 70 असेल F0. त्यानंतर F2 फ्रिक्वेन्सी ऑफ द सक्सिडिंग क्लास ऑफ मॉडेल क्लास म्हणजे हे F2 असेल. त्यानंतर L लोअर लिमिट ऑफ द मॉडेल क्लास म्हणजे 4 to 5 हा क्लास आहे, त्याचं लोअर लिमिट 4, अपर लिमिट 5 मीन्स L इज इक्वल टू 4. अँड H क्लास इंटरवल ऑफ द मॉडेल क्लास. क्लास इंटरवल मीन्स अपर लिमिट मायनस लोअर लिमिट. आता आपण हे लिहून घेऊया. देअरफॉर हायेस्ट फ्रिक्वेन्सी, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी, द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी is 80 of the class 4 to 5. Therefore the model class is 4 to 5. आता आपण फॉर्म्युल्यामधल्या व्हॅल्यूज लिहून घेऊया. व्हॅल्यूज आहेत L इज इक्वल टू लोअर लिमिट ऑफ द मॉडेल क्लास 4, F1 फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास 80, F0 फ्रिक्वेन्सी ऑफ प्रिसिडिंग द मॉडेल क्लास इज इक्वल टू 70, and F2 frequency of the succeeding class of the model class is equal to 60, and H class interval of the model class is equal to 1. Now the formula mod is equal to L plus F1 minus F0 divided by 2F1 minus F0 minus F2 into H. Now substitute the values. Mod is equal to L is equal to 4 plus F1 80 minus F0 70 divided by 2 into F1 means 2 into 80 minus F0 70 minus 60 into 1. Now mod is equal to, ह्याला सॉल्व करा आता. 4 plus 80 minus 70 10, 2 into 80 160 minus 70 minus 60 minus 130 into 1. Mod is equal to 4 plus 10 upon 160 minus 130, 30 into 1, 0 0 cancel. Therefore mod is equal to 4 plus 1 into 1, 1 by 3.
मोड इज इक्वल टू 4 प्लस, आता 3 ने 1ला डिवाइड करा, 0 पॉईंट इथं 10 होईल, 3 3 जा 9, 3 3 जा 9, 3 3 जा 9, पुढं असं कंटिन्यूअस येईल. मग याला आपण therefore mod is equal to 4 plus 0.333 means 4.333 means mod is equal to 4.33. 3 डिजिटचं 2 डिजिटमध्ये करायचं. जर थर्ड डिजिट 0 to 4 पर्यंतचा असेल तर आहे ते दोन डिजिट ॲज इट इज ठेवायचे आणि जर थर्ड डिजिट 5 to 9 पर्यंतचा असेल तर सेकंड डिजिटमध्ये एक ॲड करायचे. Therefore the answer is the mode of fat content is 4.33%. Now the second problem is electricity used by some families is shown in the following table. Find the mode for use of electricity. या ठिकाणी टेबल दिलेला आपल्याला. यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी युनिट मीन्स क्लास अँड नंबर ऑफ फॅमिलीज फ्रिक्वेन्सी. 0 to 20 युनिट 13 फॅमिली, 20 to 40 युनिट 50 फॅमिली, 40 to 60 70, 60 to 80 100, 80 to 180 and 100 to 120 17 families. आता या प्रॉब्लेमचे सुद्धा आपल्याला क्लास कंटिन्यू आहे. 20 20 40 40 हे क्लास कंटिन्यू आहे. म्हणजे आपण आहे तेच टेबल आपल्या आन्सरमध्ये प्रिपेअर करून घ्यायचे. आता यामध्ये हायेस्ट फ्रिक्वेन्सी कोणती आहे? हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे 100. देअरफॉर 100 ही फ्रिक्वेन्सी कोणत्या क्लासची आहे? 60 to 80 क्लासची आहे. मीन्स 60 to 80 क्लास इज द मॉडल क्लास. Therefore is the model class. 60 to 80 is the model class and frequency of the model class 100 is F1 and frequency of preceding class of the model class is F0 and frequency of succeeding class of the model class 80 is the F2. Now write the maximum frequency is 100 of the class 60 to 80. Therefore the model class is 60 to 80 or 60 to 80 is the model class. Now write the values. L is equal to lower limit of the model class. Model class 60 to 80 त्याचं lower limit आहे 60. Therefore L is equal to 60. F1 is equal to 100, F0 is equal to 70 and F2 is equal to 80. And now H is equal to 60 to 80. 80 minus 60 करा. 80 minus 60 is equal to 20. Therefore H is equal to here 20. Now write the formula. Mod is equal to L plus F1 minus F0 divided by 2F1 minus F0 minus F2 into H. Now the next step, mod is equal to
substitute the values of L, F1, F0, F2 and H. 60 plus 100 minus 70 upon 2 into 100 minus 70 minus 80 into 20. Now the next step, mod is equal to 60 plus in bracket 100 minus 70, 30 divided by 2 into 100, 200 minus 70 minus 80 minus 150 into 20. Now mod is equal to 60 plus 30 divided by 200 minus 150, 50 into 20. Now this 0 and this 0 get cancels. 5 1s are 5, 5 6 are 30. Therefore mod is equal to 60 plus 6 2s are 12. Therefore mod is equal to 60 plus 12, 72. Therefore the mode of the use of electricity is 72 units. The mode of the use of the electricity is 72 units. Now the third problem, group the frequency distribution of supply of milk to hotels and the number of hotels is given in the following table. Find the mode of the supply of milk. तर या टेबलमध्ये दिलेलं आपल्याला मिल्क इन लिटर म्हणजेच क्लास घ्यायचा आहे आणि नंबर ऑफ हॉटेल्स फ्रिक्वेन्सीज. क्लास आहेत 1 to 3, 3 to 5, 5 to 7, 7 to 9, 9 to 11, 11 to 13 and number of hotels 7, 5, 15, 20, 35, 18. या ठिकाणी पण आपल्याला क्लास कंटिन्यू आहेतच. 3, 3, 5, 5, 7, 7 हे क्लास कंटिन्यू आहेत म्हणजे आहे तसं टेबल आपल्याला आन्सरमध्ये लिहून घ्यायचं आहे आणि मॉडेल क्लास ठरवायचा. आता हायेस्ट फ्रिक्वेन्सी किती आहे पहा. सेकंड टेबलमध्ये हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे 35. Therefore the corresponding class of the is 9 to 11 is the model class. Therefore 9 to 11 is the model class. And therefore the frequency of the model class is F1, means F1 is equal to 35 and frequency of the preceding class of the model class is F0 is equal to 20 and frequency of the succeeding class of the model class is F2 is equal to 18. Therefore the maximum frequency is 35 of the class class 9 to 11. Therefore 9 to 11 is the model class. Nine to 11 is the model class. Now write the values. L is equal to lower limit of the model class is 9. F1 is equal to frequency of the model class 35. F0
frequency of the preceding class of the model class 20, and F1 frequency of the succeeding class of the model class is 18, and H class interval of the model class 11 minus 9 2. Now the formula, mod is equal to L plus F1 minus F0 divided by 2F1 minus F0 minus F2 into H. Now substitute the values. Mod is equal to L ची व्हॅल्यू आहे 9 प्लस 35 minus 20 divided by 2F1, 2 into 35 minus 20 minus 18 into H. Mod is equal to 9 plus 35 minus 20, 15. 35 into 2, 70 minus 20 minus 18 minus 38 into H is equal to 2. या ठिकाणी पण H ची व्हॅल्यू 2. Therefore mod is equal to 9 plus 15 divided by 70 minus 38. दात ना 8 गेले. 10 minus 8 2, 6 minus 3 3 into 2. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 6 जा 12, 15 by 16, 16 1 जा 16, 0.16 9 जा 144, म्हणजे 150 minus 144 6, 60 होईल. 16 3 जा 48, 60 minus 48 12, 120 होईल. 16 7 जा means mod is equal to 9 plus 0.937. Therefore mod is equal to 9 plus 0.937, 9.937. आता हे 3 डिजिटचे 2 डिजिटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. mod is equal to 9.9. थर्ड डिजिट 5 पेक्षा मोठा आहे म्हणून ह्याच्या अगोदरच्या डिजिटमध्ये 1 ॲड करायचं मीन्स 9.94. therefore answer, therefore the mode of supply of milk is 9.94 liter. Now the fourth problem, the following frequency distribution table gives the ages of 200 patients treated in a hospital in a week. Find the mode of the ages of the patients. तर या ठिकाणी आपल्याला पेशंटचं एज दिलेलं आहे आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. लेस दॅन 5 38 पेशंट, 5 to 9 32 पेशंट, 10 to 14 50 पेशंट, 15 to 19 36 पेशंट, 20 to 24 पेशंट आणि 25 to 29 20 पेशंट्स. आता या ठिकाणी आपल्याला हे दिलेले क्लास कंटिन्यू क्लास नाहीत. हे लेस दॅन 5 आहे, 5 to 9 आहे. नेक्स्ट क्लास 10 to 14 आहे.
and next class 15 to 99. Means this class is not the continuous class. Therefore, here prepare one more table extra. Continuous class. कंटिन्युअस क्लासचा एक एक्स्ट्रा टेबल करायचा या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 कॉलम करावे लागतील. क्लास, कंटिन्युअस क्लास अँड फ्रिक्वेन्सी हे 2 क्लास आपल्याला दिलेले असतील. ओरिजिनल क्लास एज अँड फ्रिक्वेन्सी हा कंटिन्युअस क्लासचा आपल्याला कॉलम बनवायचा आहे. नाउ द लेस दॅन 5 मीन्स 5 पेक्षा कमी मीन्स आता ह्याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे? 5 to 9, 10 to 14 मध्ये 4चा डिफरन्स आहे. 5 + 4 9, 10 + 4 14. मग ह्याच्या लेस दॅन 5 मीन्स 0 to 4 होणार. हा कॉलम काय होणार? 0 to 4 लेस दॅन 5 मीन्स. आता ह्याचा कंटिन्युअस क्लास कंटिन्यू कसे करायचे आहेत पहा. या क्लासचे अपर लिमिट आणि नेक्स्ट क्लासचे लोअर लिमिट 4 आणि 5 मधला डिफरन्स आहे 5 - 4 = 1. ह्या 1चा हाफ करा 0.5. मग याच्या पहिल्या क्लासच्या लोअर लिमिटमधून 0.5 मायनस करा आणि अप्पर लिमिटमध्ये 0.5 मिळवा. म्हणजे काय होईल? 0 पेक्षा 0.5 कमी मीन्स -0.5 to 4.5. इकडं कमी करायचं. 0 मधनं 0.5 काढले तर -0.5 to 4.5. इथं पुढं हा पुढचा क्लास 4.5 - 9.5. इथून 0.5 कमी करायचे, 0.5 वाढवायचे. आता हाच अपर क्लास अपर लिमिट नेक्स्ट क्लाससाठी लोअर लिमिट घ्यायचा 9.5 to 14.5. हा 14.5 जशाच तसा घ्या. इथं 19.5 करा. 19.5 ॲज इट इज 24.5. 24.5 ॲज इट इज 29.5. Now here find the model class. Highest frequency is 50. Therefore, the corresponding class 9.5 to 14.5 is the model class. Model class. Therefore, frequency of the model class is F1. Frequency of the preceding class of the model class F0. Frequency of the succeeding class of the model class is F2. Now write here the maximum frequency. Maximum frequency is 50 of the class 9.5 to 14.5. Therefore, 9.5 to 14.5 is the model class. Now write the values. L is equal to lower limit of the model class 9.5. F1 frequency of model class is equal to 50. F0 frequency of the preceding class of model class 32, and F2 frequency of the succeeding class of the model class is 36, and H is equal to class interval of model class 14.5 minus 9.5. 14.5 minus 9.5, 0.5, 14 minus 9, 5. 5.0 means 5. Now write formula. Mod is equal to L plus F1 minus F0 divided by 2F1 minus F0 minus F2.
into h. Mod is equal to L plus means 9.5. Now the substitute the values. 9.5 plus F1 50 minus 32 divided by 2 into 50 minus 32 minus 36 into 5. Mod is equal to 9.5 plus 50 minus 32, 18. 2 into 50, 100 minus 32 minus 36. 6 plus 2, 8. 3 plus 3, 6. 68 into 5. Minus 32 minus 36 addition होईल. Mod is equal to 9.5 plus 18 divided by 100 minus 68. 0 means 10 minus 8, 2. 9 minus 6, 3 into 5. Mod is equal to 9.5 plus 18 5 is 90 divided by 32. 2 1 is 2, 2 6 is 12, 2 4 is 8, 2 5 is 10. The 16 घालूया. 16 1 is 16, 16 2 is 32. किती शिल्लक राहतील? 32 means 13. पॉइंट द्या. इथं 13 शिल्लक राहिले. 0 घ्या पुढं. 16 8 is 128. 2 रिमाइंडर राहिले. 0. 16 1 is 16. परत 4 रिमाइंडर 40 होईल. 16 2 is 32. Means mod is equal to 9.5 plus 2.812. Mod is equal to हे 9.5 plus 2.812 हे 0 0 घ्या. 2 1 8 plus 5 13 carry 1 point 9 plus 2 11 and carry 1 13. 13.312 means mod is equal to 13.31. हे 3 डिजिटचं 2 डिजिटमध्ये. थर्ड डिजिट 0 to 4 च्या मधला आहे. 0 to 4 पर्यंत आहे म्हणून 2 डिजिट ॲज इट इज लिहा. नाव द आन्सर. देअरफॉर द मोड of the ages of patients is 13.31 years. या पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 6.3 चा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.